जय श्रीराम. आपल्याशी चिंतन मांडत असताना खरं तर विषय मांडत असताना विषयाचा कोणता असावा, तर आपल्याशी बोलत असताना मी अनेक विषयांचा अभ्यास करत असताना एक सगळ्यात महत्त्वाचा विषय वाटला की जीवनाचा उद्देश काय असावा. त्याच्यावरती मी बऱ्याच वेळेला विचार केलेला होता. मग हे करत असताना आपल्या जीवनाचा उद्देश कुणासारखा असावा, तर इथं मागा असणाऱ्या संत महापुरुषांसारखा असावा, रामचंद्रांसारखा असावा. मग ज्या वेळेला मी माऊलींचे चरित्र अभ्यासत होतो त्यावेळेला मला एक गोष्ट नक्की आठवते की माऊली ज्या वेळेला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही चार भावंड त्या इंद्रायणीच्या काठावरती त्या आळंदीमध्ये राहत असतात आणि त्यावेळेला त्यांचे वडील असतात विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई. तर ह्यांना समाजानं वाईट टाकलेलं असतं आणि अशा वेळेला त्या दोघांच्या त्या चार भावंडांच्या वरती इतकी वाईट अवस्था आलेली असते की 2 वेळेचं अन्न सुद्धा मिळणं मुश्किल झालेलं असतं. त्या आळंदी ग्रामामध्ये त्या आळंदीच्या गावामध्ये जात असतात आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये भिक्षा मागत असतात. तर माणसं अवहेलना करत असतात की ही संन्यासाची मुलं आहेत, त्यांना कोणी भिक्षा द्यायची नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे असणारी माऊली त्यांना खायला घालत असते आणि हे घालत असताना इतक्या वेदना त्या माऊलींनी आणि त्याच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता या चार भावंडांनी सोसलेल्या असतात. आणि ज्या वेळेला माऊलींच्या आयुष्याचा उद्देश काय हे ज्या वेळेला मी शोधत होतो त्यावेळेला त्यांच्या अभंग आहे, त्यांची एक ओवी आहे. ती ओवी अंतःकरणावरती कोरून ठेवण्यासाठी ओवी आहे. त्यांच्या आयुष्याचा उद्देश असा आहे की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक. की मला अवघ्या जगाचा संसार सुखाचा करायचा आहे, मला अवघ्या जगाचा संसार आनंदाचा करायचा आहे आणि तो आनंदाने तिन्ही लोक मला भरायचे, असा माऊलींच्या जगण्याचा उद्देश होता. हा उद्देश बघितल्यानंतर मी विचार करत होतो की ज्या माऊलींना समाजाने वाईट टाकलं, ज्या माऊलींना 2 वेळचं अन्न सुद्धा मिळू नये अशी समाजाने व्यवस्था केली, ज्या माऊलींनी आपल्या आयुष्यामध्ये समाज व्यवस्थेतून इतके कष्ट भोगले, ते माऊली समाजाच्या विषयी जगाविषयी काय विचार करत होते, किती उदात्त विचार करत होते हे माझ्या लक्षात आलं. तर ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की आयुष्याचा उद्देश कसा उदात्त असला पाहिजे हे माऊलींच्या जगण्यातून आपल्याला समजू शकतो. ज्यावेळेला नामदेव महाराज कीर्तन करत होते आणि कीर्तन करत असताना समाजामध्ये जनजागृती घडवत होते आणि त्या विठ्ठलाशी एकरूप झालेले होते आणि त्या विठ्ठलाच्या चरणी एकरूप झाल्यानंतर साक्षात तो विठुराया त्या नामदेवरायांच्या ताटातलं अन्न खायचा, त्यांनी दिलेला तो प्रसाद ग्रहण करायचा. इतकी त्या नामदेवांची त्या विठ्ठलावरती श्रद्धा होती, तितकी सत्ता होती. आणि त्या नामदेव महाराजांच्या जगण्याचा उद्देश असा होता की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. की मला ह्या कीर्तनाच्या रंगात नाचायचं आहे, पण ते कशासाठी नाचायचं आहे, तर मला अवघ्या जगामध्ये काय निर्माण करायचं, तर ज्ञानदीप लावायचं आहे, ह्याच्यासाठी माझं जगणं असलं पाहिजे. हे नामदेव महाराजांच्या जगण्याचा उद्देश होता. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला शिवछत्रपती शंभू छत्रपती यांच्या जगण्याचा उद्देश असा होता की हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा, हे राज्य कसं असलं पाहिजे, तर त्यांच्या राजमुद्रेमध्ये लिहिलेलं होतं की प्रतिपत्तीचंद्र लेखेव वर्धिष्णु विष्णुवंदिता शाहस्नो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. की ते प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाटणारं राज्य हे कसं असलं पाहिजे, ते शाहस्नो शिवशेषा, की ते अत्यंत नम्र असलं पाहिजे, ते लोककल्याणकारी राज्य असलं पाहिजे, असा तो उद्देश, उदात्त असा उद्देश घेऊन शिवछत्रपती आपलं काम करत होते. शंभू छत्रपती कसं जगावं हे शिवछत्रपतींनी शिकवलं, कसं मरावं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. हा जगण्याचा उदात्त हेतू घेऊन ही माणसं जगत होती. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला भारत देश पारतंत्र्यात होता, त्या पारतंत्र्यात असणारा त्या नाशिक जवळचं एक भगूर नावाचं गाव आहे, त्या भगूर नावाच्या गावामध्ये एक दिवस असा घडतो की त्या दिवशी पुण्यामध्ये तिघा भावंडांना फाशी दिलेली असते आणि 3 चाफेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर त्याच दिवशी त्या भगूर नावाच्या गावामध्ये 14 वर्षाचा मुलगा रात्रभर जागा असतो. तो रात्रभर आपल्या घरामध्ये छड्या मारत असतो, रात्रभर त्याच्या मनामध्ये वादळ असतं देशभक्तीचं, राष्ट्रभक्तीचं, धर्मभक्तीचं आणि स्वातंत्र्य भक्तीचं. आणि तो मुलगा प्रतिज्ञा करतो की मारिता मारिता मरितो झुंजे, पण हे आई तुझ्या चरणावरती स्वातंत्र्याचा किरीट चढवल्याशिवाय थांबणार नाही. ही प्रतिज्ञा होती 14 वर्षाच्या विनायक दामोदर सावरकर यांची. ज्या वेळेला या पुण्याजवळ चिंचवड नावाचं गाव आहे, त्या चिंचवड गावामध्ये कधी गेला तर तिथे चाफेकर बंधूंचा वाडा आहे. तर त्या चाफेकर बंधूंच्या घरामध्ये ज्या वेळेला या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ही तिन्ही भावंड
पुण्यामध्ये प्लेग नावाची साथ आलेली असती आणि तिथे रॅड नावाचा एक क्रूर कर्म अधिकारी असतो. त्या क्रूर कर्म अधिकाऱ्याला मारतात ही तिन्ही भावंडांनी. हसत हसत एका घरातली तिन्ही भावंड फासावरती जातात आणि फासावरती गेल्यानंतर ज्यावेळेला स्वामी विवेकानंदांच्या शिष्य असतात भगिनी निवेदिता त्या त्यांच्या घरामध्ये जातात आणि घरामध्ये गेल्यानंतरची गोष्ट अशी घडली की त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या चापेकर बंधूंची आई तिथं असती. त्या आईला म्हणतात की तुमच्या घरातील तिन्ही मुलं या देशासाठी फासावरती गेली. तुम्हाला काय तुमची किती दुःख मोठं आहे तुमचं. जगातलं सर्वात जास्त दुःख तुमच्या वाट्याला आलं. त्यावेळेला ती माऊलीने दिलेलं उत्तर असं होतं की मला जर चौथा मुलगा असला तरी सुद्धा मी या देश कार्यासाठी अर्पण केला असता. हे सगळं काही या महापुरुषांच्या आयुष्याकडे बघत असताना एक गोष्ट जाणवते की कशासाठी आणि जगावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. जगू मार्ग केला वया माय भूचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. की ह्यांचा जगण्याचा उद्देश उदात्त होता. त्यांच्या जगण्याचा अर्थ उदात्त होता की ते माणसं म्हणत होती की या मायभूमीचं पान फेकण्यासाठी आम्हाला जगायचं. मी ज्या वेळेला विचार करतो की आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला अडीअडचणी असतात, दुःख असतात, संकट असतात आणि ही ज्या वेळेला असतात त्यावेळेला आपण नक्की विचार केला पाहिजे. इथं माता भगिनी आहे त्यांच्यासाठी इथं विजेच्या जवळ राधाबाई नावाच्या एक संत होत्या. तर त्यांच्या घरामध्ये किंवा जनाबाईंचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती त्या संतांच्यावरती. घरामध्ये इतकी संकट होती, संघर्ष होता. प्रत्येक घरात संघर्ष असतो, त्या अडचणी असतात. परंतु त्याच वेळेला त्यांची जी भगवंतावरची भक्ती होती इतकी उदात्त होती की त्या भक्तीतून त्यांचं दुःख लहान वाटू लागलेलं होतं. तर आपल्याही दैनंदिन जगत असताना की अनेक आयुष्यात संकट असतात. व्यक्तिगत जीवन आहे, संसार आहे. तर एखाद्या कारल्याचं जर मूळ घेतलं तर ते कारल्याचं मूळ हे कडू असणार. उसाचं जर मूळ घेतलं तर ते उसाचं मूळ गोड असणार. त्याचं संसाराचं जर मूळ घेतलं तर ते दुःखमय असणार. हे शाश्वत सत्य आहे. पण हे जर आपण स्वीकारून जर पुढे चालायचं असेल तर आपल्याला ज्याचे कुलधर्मी घडे राम सेवा त्याचे वंशी जन्म देगा देवा असं समर्थ म्हणतात की ज्याच्या कुलधर्मात रामाची सेवा आहे त्यांच्या वंशी आम्हाला जन्म मिळावा असे समर्थ सांगतात. आपली बहुत पुण्य आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी की आपली पूर्वजन्माची पुण्य आहे म्हणून आपण या आरतीत आहे, या सन्मार्गात आहे, या भगवंताच्या सेवेत आहे. म्हणून तर आपल्या व्यक्तिगत जीवनातलं दुःख हे हळूहळू आपल्याला छोटं वाटू लागतं आणि भगवत सेवा ही उदात्त आहे. याच्या चरणी आपण नतमस्तक झालं पाहिजे अशी भावना अंतःकरणामध्ये जाणवू की जगण्याचा हेतू आपल्याला जर साध्य करायचा असेल तर तो शोधायचा असेल तर ह्या महापुरुषांच्या संत महंतांच्या चरित्राच्या सानिध्यात आपण थोडंफार राहिले. ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करतो की नवविधा भक्तीमध्ये सर्वोत्तम भक्ती कुठली असेल. बऱ्याच संतांच्या चरित्राचा थोडाफार मागोवा घेतल्यानंतर एक गोष्ट जाणवली की सगळ्यात सोपा सगळ्यात महान मार्ग कोणता असेल तर आपण जो करतो तो नामस्मरणाचा मार्ग आहे, भगवत भक्तीचा मार्ग आहे. ज्या मार्गावरती खरंच मोक्ष मिळू शकतो असं संत महंतांच्या चरित्राचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. सर्वांचे खूप खूप आभार. मला संधी दिली की आपल्याला हा मार्ग मिळालेला आहे. तर स्वधर्मेची चालेल शेवट मी एका समर्थांच्या श्लोकान करणार आहे की स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. की समर्थ म्हणतात की स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा की जो व्यक्ती आपल्याला भगवत कृपेने जे काम मिळाले ते सदा उत्तम करतो तर ते सदा उत्तम करणारा जो भक्त असेल स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा की तो दास असणार आहे, तो सर्वोत्तम असणार आहे, तो भगवंताचा दास सर्वोत्तम असणार आहे. तोच दास बनण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, अत्यंत स्तुत्य उपक्रम सर्वजण आपण चालवत आहात. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असाच उपक्रम सदैव चालू राहायला पाहिजे. आपल्या अष्टानगरीत हे जे आध्यात्मिक वातावरण आहे बाहेर समाजात बऱ्याच ठिकाणी फिरत असताना अशी ताकद आध्यात्मिक बघायला मिळत नाही. आपल्या सगळ्यांच्या पुण्यातून ही ताकद उभा राहते. परंतु पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला हीच ताकद पोहोचवायची आहे. हेच आपलं ध्येय असं वाटत राहतं. सर्वजण इथं असणारे सगळेच गुरुतुल्य आहेत.